विश्रांतीनंतर आपले स्वागत। महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून नंदुरबार येथे दिनांक 1 मे 2017 रोजी महारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। 3 दिवसीय शिबिरात भारतातील विख्यात डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासन आणि विशेष करून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून त्यांचे OSD ज्ञानेश्वरजी नाईक यांच्या परिश्रमातून एक आगळं वेगळं जे आजपर्यंत शिबिर झालं नाही आरोग्याच्या बाबतीत ते या नंदनगरीत होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यात येणारे किंवा नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील नागरिक देखील त्याचा सहभाग घेऊ शकतात। या आरोग्य शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की जे वैद्यकीय अधिकारी विशेष करून जे डॉक्टर ज्यांना भेटण्यासाठी ज्यांना आपला आजार दाखवण्यासाठी आपण अपॉइंटमेंट देतो वेळ घेतो ते 6 महिन्यापर्यंत त्यांची आपल्याला वेळ मिळत नाही आणि मिळालीच तर फक्त तपासणी फी त्यांची 1 लाखाची असते। असे डॉक्टर या शिबिरामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत। इतकंच नव्हे तर राज्यातील आणि देशातील ज्यांना मोठे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत, पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार मिळालेले जे काही डॉक्टर आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत। जवळपास किमान 500हून अधिक डॉक्टर महाराष्ट्रातले देशातले जगातले नागवंत डॉक्टर येतील। तुमचं किती मोठं ऑपरेशन असू दे, किडनीचं असो, कॅन्सरचं असो, महिलांच्या आजाराचे असतील, चर्म आजाराचे असतील, गुडघ्यांचं बदल असेल, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन तपासणी त्या ठिकाणी केले जाणार आहेत। नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात वारंवार आळ्या, पाली, झुरळ निघतात। गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट जेवणाचा पुरवठा होत आहे, परंतु प्रत्येक वेळी हे विद्यार्थी मोर्चा काढतात, अधिकाऱ्यांना निवेदन देतात, भोजन ठेकेदार बदलण्याची मागणी करतात। मात्र त्यानंतर फार तर वसतिगृह अधीक्षकाची बदली होते किंवा कारणे दाखवा नोटीस दिली जाते, या पलीकडे कोणतीच कारवाई होत नाही। त्यामुळे या ठेकेदारांवर वरदहस्त कोणाचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नंदुरबार जिल्ह्यात 4 आदिवासी आमदार, 1 आदिवासी खासदार, याशिवाय आदिवासी विकास मंत्री देखील आदिवासी असून अनेक आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत, परंतु एकाही लोकप्रतिनिधीकडे या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। नंदुरबार या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात पाली, आळ्या, धनुरे निघत असतील तर धडगाव, अक्कलकोवासारख्या अतिदुर्गम भागात काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा। नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अनेक आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात। या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तसेच इतर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय वसतिगृहामध्ये निवासाची व भोजनाची सोय करून दिली जाते, परंतु वसतिगृहात पुरवल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून याआधी जेवणात आळ्या, धनुरे, झुरळ निघत होते, मात्र आता चक्क पाली देखील निघू लागले आहेत। नंदुरबार येथील पटेलवाडीत आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय वसतिगृहात दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी दुपारी आदिवासी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले। यात वरण भात, शेवग्याच्या शेंगा आणि पोळ्यांचा समावेश होता। मात्र वरण भातामध्ये एका विद्यार्थ्याच्या ताटात चक्क पाली शिजलेल्या अवस्थेत वाढण्यात आले। अत्यंत किळसवाण्या या जेवणाकडे पाहून त्या विद्यार्थ्याला ओकारी आली। त्याने सर्व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती दिली, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत अन्नत्याग आंदोलन केले। पहिल्याच वाढूत शिजलेली पाल वाढली गेली नसती आणि या विद्यार्थ्यांनी ते भोजन खाल्ले असते तर अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असती। कदाचित एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवावर देखील हे भोजन उठले असते। मात्र नशिबाने पुढील अनर्थ टळला आहे। जेवणात पाल निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून प्रकल्प अधिकारी नीमा अरोरा यांच्याशी संपर्क साधला असता मात्र त्यांनी सोमवारी भेटू असे उत्तर दिले। त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले व भोजन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नवी ठेकेदाराची नियुक्ती करावी अशी मागणी केली। जेवणामध्ये आळ्या, झुरळ, पाली वारंवार निघतात, मात्र प्रकल्प कार्यालयाकडून याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते। आदिवासी विद्यार्थी कधी गणवेशासाठी, कधी आश्रमशाळेतील सोयी सुविधांसाठी, कधी वसतिगृहातील दुरावस्था, कधी निकृष्ट जेवण, कधी पाठ्यपुस्तके मिळत नसल्याने, शालेय साहित्य मिळत नसल्याने वारंवार प्रकल्प कार्यालयावर
30 ते 40 किलोमीटरची पायपीट करून आपल्या न्याय मागण्या प्रशासनाकडून मागतात। मात्र प्रत्येक वेळी त्यांना केवळ आश्वासन दिले जाते। या घटनेला जबाबदार असलेल्या मूळ घटकाची कधीच चौकशी केली जात नाही। निकृष्ट भोजन पुरवणाऱ्या एकाही ठेकेदाराला आतापर्यंत काळ्या यादीत टाकले गेलेले नाही। त्याचे बिल कधी अडवून ठेवण्यात आले नाही। त्याचा भोजन ठेकाही कधी रद्द करण्यात आलेला नाही। यावरून प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात काही साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो। ठेकेदाराला दरमहा लाखो रुपयांचे बिल अदा केले जाते। यातून प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात अर्थपूर्ण संबंध जोपासले जातात। त्यामुळे ठेकेदारावर कोणतीच कारवाई होत नाही। मात्र जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी ज्या वसतिगृह अधीक्षकाची आहे त्याला याबाबत जबाबदार धरून त्याची फार तर बदली केली जाते। यापलीकडे कोणतीही कारवाई होत नाही। त्यामुळे भोजन ठेकेदारांचे चांगलेच पावत आहे। दरम्यान नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। या जिल्ह्यात 4 आदिवासी आमदार, 1 आदिवासी खासदार, याशिवाय अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी हे आदिवासी आहेत। आदिवासी विकास मंत्री देखील आदिवासी आहेत। मात्र एकाही लोकप्रतिनिधीला या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही। हे आदिवासी विद्यार्थ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल। या लोकप्रतिनिधींनी खरोखर या आदिवासी वसतिगृहाकडे तसेच आश्रमशाळांकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे व सकस भोजन मिळणार आहे। परंतु केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात, कुरघोडीचे राजकारण करण्यात, विकास कामांचे श्रेय घेण्यातच हे लोकप्रतिनिधी धन्यता मानतात। या घटनेला जबाबदार जिल्हा प्रशासन देखील आहे। जिल्हा प्रशासनाने देखील महिन्यातून एखादी अकस्मात भेट वसतिगृहांना देऊन भोजनाचा दर्जा तपासला तर भोजन ठेकेदारांवर वचक बसणार आहे। अन्यथा विद्यार्थ्यांनी कितीही मोर्चे काढले, निवेदने दिले तरी त्यांना केवळ आणि केवळ आश्वासनच मिळणार आहे। मी जेवण घ्यायला गेलो होतो, जेवण घेऊन आलो, 2-4 घास खाल्ले मी, मला पाल दिसली। मी जेवता मला पाल दिसली, पूर्ण शिजलेली पाल होती, तिची कातळे पण निघून आले होते। आणि तिकडे टेंडरवाल्याकडे गेलो, टेंडरवाला विचारत होता तू जेवण घेऊन गेला पण तिकडे जाऊन तू रूममध्ये ठेवला, जेवायला बसला। मी जाऊन जेवायलाच बसलो होतो। हां, ते तुझ्या रूममधलीच पडली असं सांगत होतं, पण ती पूर्ण शिजलेली होती, तिचे कातडे पण निघून आले होते। आणि जेव्हा प्रकल्प मॅडम आली होती तेव्हा मला ताट दाखव विचारत होते। 3 दिवसाने प्रकल्प अधिकारी मॅडम विचारता आम्हाला की ते पाल कुठे, 1 तारखेला 2 तारखेला ते आले नाही, जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आले नाही आमच्या समस्या सोडवायला। आणि अचानक काल रात्री ते आले मॅडम आणि विचारतात तुमचे ताटे कोणत्या विद्यार्थ्याच्या ताटात पाल निघाले होते, म्हणजे आम्ही त्याला काही फ्रीजमध्ये ठेवू का पालला। 2017 रोजी जे आदिवासी वसतिगृहामध्ये मुलांच्या ताटामध्ये म्हणजे पंकजच्या ताटामध्ये जी काही पाल आढळण्यात आली जेवण खाता तर कुठेतरी मुलांनी जो काही वार्डन आहे किंवा तिथले कर्मचारी आहे, वरिष्ठ आहेत, यांच्याशी फोनवर बोलणं झालं। फोनवर बोलणं होत असताना त्या आवारामध्ये, त्या प्रिमायसेसमध्ये सगळे मुलं गोळा झाले। कारण की पाल आढळणं जेवणामध्ये हे कुठेतरी नंदुरबार जिल्ह्यासारख्या हॉस्टेलमध्ये एकदम वाईट कंडिशन आहे। कारण की हे ज्या पालचं इश्यू जो घेतला गेला आहे हा कुठेतरी खूप विद्यार्थ्यांमध्ये एक दहशतसारखी निर्माण झालेली। जो ठेकेदार आहे, ठेकेदाराने जेवण कसं द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना आणि तिथले जे वार्डन आहे त्यांनी कोऑर्डिनेशन विद्यार्थ्यांशी कसं ठेवणं गरजेचं आहे। पण आज कुठेतरी शासनाच्या याच्यानुसार विद्यार्थ्यांना जो एक सपोर्ट पाहिजे, काही गोष्टींचं नियंत्रण पाहिजे, ते काही मिळत नाही। डिटेल या ठिकाणी आम्ही चर्चा केली। प्रत्येक ठिकाणी आपण सुविधा देणार आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याकडे इमारती नाही त्या इमारती बांधकामाच्या बाबतीत सुद्धा आपण कार्यवाही करीत आहोत। आणि ज्या ठिकाणी सुविधा चांगल्या आहेत त्या ठिकाणीच आपण मुलांना त्या ठिकाणी प्रवेश देऊन त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं आपण निर्णय घेणार आहोत।